तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित। औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना भोवलंय। चंद्रकांत पाटलांनी अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील मांडलाय। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने असा प्रस्ताव मांडतो की विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रतिमेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे। विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे, गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे। अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। बिहार विधानसभेत एका सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं, सदस्यत्व रद्द केलं। पलटू राम, इथं तुम्ही औरंगजेबाचे गुण गाता? अध्यक्ष महाराज, या देशामध्ये हे कधीच उदात्तीकरण होऊ शकत नाही। चंगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाला नाही, तो आदर्श नाही आहे। तैमूर रंग 1,00,000 मानवी कवट्याचा राजमहल बनवला, तो आदर्श नाही। नादिर शाह चांदणी चौकामध्ये 60,000 हिंदूंची कत्तल केली, तो आमचा आदर्श नाही। आदर्श तर छत्रपती शिवाजी महाराज आहे। अरे कोणत्याही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे। आणि औरंगजेबाची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये, नाहीतर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही। औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही। तो नालायक होता, तो बदमाश होता। त्याची एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील, महाराष्ट्रातील असा माणूस सापडणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही। जे मुस्लिमांमध्ये सुद्धा औरंगजेब नाव ठेवताना लोक घाबरतात। त्याला कारवाई केली, ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात आमचं समर्थन आहे। अबू आझमींनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला।